नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, घरातून स्वागत आहे आज। तर आज ना मस्तपैकी एकदम रेसिपी बनवतोय आपण, चिकन सँडविच। तर घरच्या घरी रेसिपी बघायला मिळणार तुम्हाला। तर बाहेर जायचा प्लॅन होता, ॲक्च्युअली मस्तपैकी बाहेर कुकिंग करायचा प्लॅन होता, पण बाहेर आहे मरणाचा ऊन, व्हाळात नाही पाणी कमी आहे लयच। तर आपल्याला ना ॲक्च्युअली बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे मग टाईम मॅनेज नाही झाला। तर घरच्या घरी आता मस्तपैकी आणलंच आहे सामान, तर घरच्या घरी सँडविच बनवूया, चिकन सँडविच एकच नंबर। तर हा इकडे बाबू आहे, रेसिपी बघायला आलाय। इकडे कविता आहे, मदत करते थोडीशी। काय करते? लसूण, आलं लसूण पेस्ट बनवतो। तर इकडे बोनलेस चिकन घेतलं आहे बघा, मस्तपैकी छोटे छोटे तुकडे केलेत, कारण फ्राय करायचं आहे ना, तर मसाला मस्तपैकी लागेल छोट्या तुकड्यांना। कलेजी पण आहे, तर कलेजी फ्राय करून खाणार आहोत। तर हे चिकन फ्राय करायचं, त्याच्यासोबत कलेजी पण फ्राय करूया। तर हे टाकलं आहे दही, आलं लसूण पेस्ट, मिरची पावडर, हळद, हा गरम मसाला आणि हा चिकन मसाला, हे मीठ। तर इकडे मस्तपैकी चिकनला मसाला लावला आहे, आता फ्राय करून घेऊया। त्याच्यानंतर मग काय लगेच काम होईल आपलं, चिकन फक्त एकदम चांगलं फ्राय करूया। तर तवा ठेवला इकडे गॅसवरती, तेल टाकूया आणि फ्राय करूया। हे टाकलं तेल तव्यावरती। व्हाळात कुकिंग करायला मजा येते बाहेर। सध्या आउटडोर कुकिंग कमी होती, दादासोबत 2-3 वेळा केली आपण कुकिंग, पण आपण तर नाही केली बरेच दिवस आउटडोर कुकिंग। मध्येच प्लॅन करूया एकदम सुसाडमध्ये कुकिंग करायचा। सध्या तरी आधी घरीच मस्तपैकी फ्राय करूया। बहुतेक राहील ना। मला वाटतं 2 बॅचमध्ये होऊन जाईल आपलं सगळं चिकन फ्राय, बस ना। एक बाजू मस्तपैकी फ्राय झाली आहे, दुसरी बाजू फ्राय होती। तर इकडे चिकन मस्तपैकी फ्राय झालं आहे, हे बघा। राहिलेलं चिकन कलेजी फाटफूट होता। कलेजीचा विषय डेंजर असतो मित्रांनो, ती उडते फडाक्कन, तेल उडवते अंगावरती पूर्ण। तरी पण आता टाकूया आणि झाकण ठेवूया वरती, पळा रे, झाकण ठेवूया। कलेजी म्हणजे नो रिस्क। कलेजीची तव्यावर टाकलात ना आणि आजूबाजूला राहिलात ना की हमखास तेल उडवणार, त्याच्यामुळे सेफ्टी फर्स्ट। उगा तोंडबिंड भाजायचा नाही तर सँडविच खाऊचा। तर इकडे काय काय घेतलं आहे बघा, शिमला मिरची घेतली आहे, कांदे घेतले आहेत, ही एक काकडी आहे आणि कोबी घेतो। थांबा, चिकन फ्राय होते तोपर्यंत टोमॅटो कापतो बारीक, एकदम एकदम पातळ, असो विषय हो। देखा, बघितलात, कलेजीची मस्करी करायची नाही। एक वेळ लेग पीस भाजलेलो बरं वाटत, पण कलेजी बेकार असतं सगळ्यात। बघितलंस उडता कशी ती। चिकन टेस्ट करून बघूया। जबरदस्त झालंय रे, खाऊन बघ।
एकदम भारी. इकडे कांदा कापतोय आपण. एकदम पातळ पातळ कांदा कापलाय सँडविच मध्ये टाकायला. हा कांदा हे ऑप्शनल आहे, टाकूया काही? हे टाकूया मित्रांनो, पण पातळ एकदम कापून टाकूया मस्त. काकडी पण ना पातळ पाहिजे आपल्याला, एकदम पातळ काकडी कापायची आयडिया दाखवतो तुम्हाला आता. थांबा, हे बघ, हे असंच घ्यायचं, एकदम मस्त येतात. कोबी किसूनच घेऊया मस्त पैकी. कांदा आहे, टोमॅटो आहे, शिमला मिरची आहे, काकडी आहे, कोबी आहे. हे चिकन इकडे बारीक करून घेऊया, एकदम जास्त बारीक नको, नॉर्मल, म्हणजे वाटायला पाहिजे चिकन खातोय. एकदम बारीक केलं ना त्याच्यात समजणार पण नाही, तेवढं ठीक आहे. तर मस्तपैकी फ्राय झालं आहे बघा, कापतानाच समजतंय. तर हे बघा सगळं रेडी आहे. चिकन पण मस्त की बारीक केलं आहे, चीज घेतलं आहे, बटर आहे, हे इकडे सॉस आहेत, मेयोनीज आहे, हे गार्लिक मेयोनीज आहे, हे कॅचअप घेतले, थोडंसं ग्रीन चटणी आहे. तर चला आता मस्तपैकी सँडविच बनवूया. हा इकडे सँडविच मेकर आहे, टोस्टर आहे, काय बोलतात त्याला रे? टोस्टर. हां, ही ग्रीन चटणी, थोडासा कॅचअपने ना थोडासा गोडसर पण येतो, मग खूप छान लागतं. हे गार्लिक रोस्टेड मेयोनीज आहे, हे आपलं रेग्युलरवाला मेयोनीज आहे. हे बटर ते मेल्ट होईल नंतर तापवलं की. तर आता मेन मेनू, कांदा, ही काकडी, थोडीशी शिमला मिर्च, टोमॅटो. तर हे चिकन आहे खूप सारं, आणि त्याच्यावरती हे चीज किसूया. हा त्याच्यावर एक ब्रेड आहे. तर टोस्टरमध्ये थोडंसं बटर टाकलं आहे, त्याच्यामध्ये आता हे सँडविच, आणि आता मस्तपैकी रोस्ट करूया दोन्ही बाजूने. तर आता सँडविच मस्तपैकी रोस्ट होऊ देत, मग बघूया टेस्ट. तर हे आपलं चिकन सँडविच रेडी. एक सँडविच रेडी झालं आहे, दुसरं बनवूया. ही ग्रीन चटणी, हा थोडासा टोमॅटो कॅचअप, गार्लिक रोस्टेड मेयोनीज, हे आपलं मेयोनीज, बटर टाकलं आहे, हा आला कांदा, काकडी, शिमला मिर्च, आला टोमॅटो, आला थोडासा कोबी, आणि हे आलं मेन चिकन. चीज, मस्तपैकी चिकन चीज सँडविच. ओके, तर हे दुसरंवालं चिकन सँडविच रेडी. तर आता ना पटापट बनवून घेतो मी लगेचच गरमागरम, आणि त्याच्यानंतर मग टेस्ट सांगतो मला खाऊन. तर इकडे बघताय मस्तपैकी सँडविच लावलेत. आपली काही मंडळी कांदा बिंदा न खाणारी पण आहे, त्याच्यामुळे एक कोरा पण लावला आहे. तर हे बघा मस्तपैकी सँडविच कट करून आणलं आहे,
टेस्ट बघूया आता. अरे बघ मस्तपैकी आतमध्ये चिकन आहे. खरंच जबरदस्त झालं आहे मस्तपैकी एकदम. भात चीज वगैरे आपण टाकलं होतं ते सगळं मेल्ट झालं आहे आतमध्ये. तर नक्कीच ट्राय करू शकता नाश्त्यासाठी एकदम मस्तपैकी सुसाटमध्ये. बोलाल जबरदस्त रेसिपी होती आणि जास्त वेळ पण नाही लागला एवढा. चिकन फक्त फ्राय करायला थोडासा वेळ लागला, बाकी लगेचच होतं. तर मित्रांनो जवळजवळ 7 वाजायला आलेत आणि फिशिंगला गेलो होतो आपण खाडीत. पण काय मासो नाही अजिबात लागोक. तर काल आपण गेलो ना, काल एक कोकर काढलेली. आज गेलो, आज काही पण नाही लागले. त्याच्यामुळे शूट वगैरे काय करत नाही, कोपरो पण नाही नेलेला. असंच टाईमपास म्हणून जातो. सध्या काय मासा लागत नाही खाडीत. लागला ना तर एखाद दुसरा लागतो. तर बरेच दिवस कुकिंग अशी केली नव्हती बाहेर आपण. तर बाहेरच कुकिंग करायचा प्लॅन होता, पण तो थोडासा प्लॅन असा फिसकटला. तर तरी बघा ही आमची सगळी मंडळी फिशिंगला गेलेली. किती मासे पकडले आपण? बारक्या आपण मोठं बस पकडलेलो होय ना? नाही. तर चला हा छोटासा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.